असेल तर एचा यमवा आणि बीचा बी यमवा असते. याच्यावर बरंच बोललो होतो आपण, आठवायले? सांगा, 3 5 15, 3 गुणिले 5 याचा जर वर्ग असेल तर काय करायला पाहिजे? 3चा बी वर्ग 5चा बी वर्ग दोघायला लागू असते. यालाच मी ऑर मध्ये असं लिहू का? 3 5 15चा वर्ग, काय होत नाही त्याला. ठीक आहे, मग तुम्ही सांगा आता याला कसं लिहू? 20चा घन आहे, याला मला फॅक्टर पाडून दाखवायचे. 4 5 4 5 4चा घन आणि हे दोघं बी एकच आहेत. 20चा घन 8000 आहे, 4चा घन 64 आणि 5चा 125. या दोघांचा जरी गुणाकार केला तर किती येते? 8000. म्हणजे याला असं लिहिता आलं पाहिजे. ओके, इथपर्यंत आलतो का बघा? ओके, पुढचा नियम लिहा मग. आता 6वा नियम, a/b आणि त्याचा घात यमवा असेल. एक अपूर्णांक आहे, अंश a आहे आणि छेद b आहे, त्याचा घात यम दिलेला आहे. तर याचा अर्थ a चा यमवा आणि b चा यमवा. काही जणांना नियम पाठ नाही, डायरेक्ट उदाहरण दिले त्याला उत्तर आलं असतं. बघा आता त्याला नियमाचा पत्ता नाही पण उत्तर बरोबर सांगते ते. आता बघा, 5 6 7 भैया आणि याचा वर्ग आहे का? तू म्हणणार का फक्त 25? तुला माहिती आहे ना आता हे वर्ग जे दोघायला लागू आहे, अंशाला बी आणि छेदाला बी. म्हणा मग 5चा वर्ग 7चा वर्ग. हेच तर ते नियम सांगायला बाबा, ते घात अंशाला आणि छेदाला लागू. पावर 2 आहे तर 2, 3 असेल तर 3. ओके, 11/12 आणि त्याचा पावर आहे 3. याचा अर्थ 11चा काय करा? घन. 12चा बी काय करा? घन. मग 11चा घन काय? 1331. 12चा घन काय? डायरेक्ट लिहालो. माझ्या जाग्यावर दुसरं एखादा असतं असं बी सांगते त्या पाय भाई, 11चा घन करायचा आणि 12चा घन. पण करतं हेच जे आपण केले. पण असं पाहिलं काय जाय झांज येते, बाकी काय नाही. म्हणून नाही ते काही कुठं नाही करते. पुन्हा म्हणते 3 3 कटले. पुन्हा कोणा जिम्मेदारी घ्यायची ती 3 3 कटले उतरले ते 11/12. त्याच्या नकोच, त्याला घंटा लागेल का? 11चा घन 1331 आहे आणि 12 17 झाले. ही आपली पद्धत आहे. लय नियमानं गेले बी वेळ लागत नाही का? झाला 6वा नियम आपण पाहिला, a/b आणि त्याचा घात यमवा असेल तर a चा यमवा b चा यमवा. येऊ पुढं. नेक्स्ट 7वा. आता लय सोपा नियम आहे. कोणत्या बी संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. मग याच्यावर परीक्षेत प्रश्न असा येते, 5चा 0 गुणिले 6चा 0 गुणिले 7चा 0 बरोबर किती? तर आन्सर काय लिहायचं? कारण 1 × 1 × 1 सगळ्याची किंमत 1 आहे ना रे, आणि गुणाकारात 1 किती बारे असलं तर उत्तर 1. बरं चला, दुसरा आला परीक्षेत, 5चा 0 अधिक 6चा 0 अधिक 7चा 0 बरोबर के. तर के बरोबर किती? द्या आता उत्तर. अविनाश धर्माधिकारी, 5चा 0 किती आहे? 6चा 0 1 आणि 7चा 0. मात्र आता 1 म्हण नको. 1 1 3दा बेरीज आहे मधात, किती होईल? 3. राईट आन्सर आहे. 2 उदाहरणं याच्यावर समजून घे, मग तुला हा नियम कळाला असा त्याचा अर्थ होतो. ज्या बी संख्येचा घात 0 असतो, मग कोणती बी संख्या असतो, ज्याचा पावर 0 असतो त्याची किंमत 1 असते. हे नियम सांगायला. चला नेक्स्ट 8वा नियम, ज्या संख्येचा घात 1 असतो त्याची किंमत 30 संख्या असते. हे तर आपल्याला लहानपणापासूनच पाठ की कोण्या संख्येचा घात काही नाही म्हणजे काय? 1 आहे. सांगा रे, 5चा पहिला घात किती? उत्तर 5. 7चा पहिला घात 7. आणि नाही बी लिहिला मी आता त्याचा पहिला घात असतेच टकुऱ्या. हे सोपं आहे, याच्यावर काही प्रश्न जास्त येणार नाही. ज्या संख्येचा घात 1 असतो त्याची किंमत 30 संख्या असते. हा नियम. नियम नंबर 9, ज्या संख्येच्या डोक्यावर 1/2 दिसेल असं, याचीच भीती वाटू लागली बऱ्याच जणांना. 1/2 असतं, याचा अर्थ भैया त्या संख्येचं वर्गमूळ काढायचं. काय काढायचं? नुसते 2 असते तर वर्ग, पण 1/2 म्हणजे वर्गमूळ. खाली जी संख्या दिसायली का या भागाकाराच्या खाली, किती बी असो 2 3 4 5, तेवढं मूळ काढायचं. आता बघा उदाहरण 10वा, हाच द्यालो. याच्या टकुऱ्या 1/3 आहे. आता सांगा खाली याच्या टकुऱ्या किती येतं? 3. तर घनमूळ काढायचं. काय काढायचं? घनमूळ. म्हणजे उदाहरण लगेच तुम्हाला देतो, इकडे बघा. सांगा
16च्या डोक्यावर 1/2 आहे. आन्सर सांगा. याचा अर्थ 16चं वर्गमूळ 4 का वर्ग करतो. 16चा वर्ग असा असते रे 256. मला बी माहिती तो तेव्हा 2 असते 1/2 नसते. हे 1/2 म्हणजे या चिन्हाला समानार्थी येते. हे चिन्ह म्हणजे वर्गमूळ आणि 1/2 म्हणजे भी वर्गमूळ. म्हणून 16चं वर्गमूळ किती आहे 4. आता सांगा 8च्या डोक्यावर आहे 1/3. याचा अर्थ काय. 8चं काय करायचं पर्याय देतो. घन करायचं का घनमूळ. घनमूळ. मग 8चं घनमूळ सांगा 2. आन्सर. ज्याच्यावर डोक्यावर 1/3 आहे याचा अर्थ त्याचं घनमूळ काढा. याच्यावर प्रश्न असा येते पहा. झालं का. म्हणजे आजचे नियम सोपे आहेत. ज्याचा घात 0 आहे त्याची किंमत 1. ज्याच्या डोक्यावर 1 त्याची किंमत ती संख्या. 1/2 म्हणजे वर्गमूळ. 1/3 म्हणजे घनमूळ. बघा सोपा प्रश्न याच्यावर असायचा. झालेला देतो नाही तो वेगळा घेतो. चला 144 1/2 256 1/2 64 1/3 डिवायडेड बाय बरोबर आहे. या ठिकाणी देतात तुम्हाला 8 12 16 बरोबर प्रश्नचिन्ह आणि किती येते. आता ज्याला नियम माहीत नाही ते याला विचारच करीत बसणार आणि ज्याला आता शिकवलेला नियम माहित आहे ते राईट सांग. कोण सांगते. बेसिक असला आणि पहिला दिवस बी असला तरी आता सांगितलेल्या नियमावर प्रश्न यालाच पाहिजे. चल प्रश्न लिहिला का पहिले पहा नंतर सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. एकशे 144च्या डोक्यावर 1/2 आहे बॉस म्हणजे वर्गमूळ ना. सांगा मग 144चं वर्गमूळ 256चं वर्गमूळ 64चं घनमूळ. हा जत्रा आहे काय. घनमूळ म्हणायलो रे ते वर्गमूळ आहे का. अबे 4चा घन 64 आहे. 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चोक 16 16 चोक 64. मग 4 लिहू का 8 लिहू 4. शाबास. बाकी मग पर्याय थे 8 भागाकारात आहे 12 भागाकारात आहे 16 राईट. आता 16 16 सारखे दिसायलेत. 12 12 सेम दिसायलेत. वर दिसायला 4 1 4 आणि खाली दिसायले 4 दोन्ही 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती 1/2. 1 नाही भैया 1/2. ज्या संख्येच्या डोक्यावर 1/2 लिहिलेला असते त्या संख्येचं वर्गमूळ काढावे. आता तुला 64चं घनमूळ 4 माहित पाहिजे. 4चा घन तुला उलट पाठ आहे. 4चा घन सांगा ना 64. 5चा 125 6चा 7चा 343 8चा 512 9चा 729 10चा 1000. ते पाठ आहे. मी म्हणालो 1000चं घनमूळ तू 10 म्हण ना. उलटा कार्यक्रम. 2चा घन 8 आहे. 8चं घनमूळ 2 आहे. क्लिअर. ओके. आतापर्यंत जितके नियम आपण घातांकाचे शिकलो त्याच्यावर मला काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. ले क्वेश्चन नंबर 1. पहिला प्रश्न 3चा 5वा लय सोपे आहेत भागिले 3चा वर्ग. दुसरा 2च्या डोक्यावर 3x बरोबर 2च्या डोक्यावर 6 तर x बरोबर किती. तिसरा 3चा 0 अधिक 7चा 0 मायनस 1/3च्या डोक्यावर 0. पहिले 3च सोडव पुन्हा देतो.
झाले असतात, पण वेळ लागण्यासारखं नाही. लिहायला वेळ लागाव, सोडवायला तर अजिबात नाही. 3चा 5वा आणि 3चा वर्ग. अरे मधात भागाकार आहे ना, नाही तर असं म्हणा 3चा वर्ग 3चा वर्ग कटला, शिल्लक 3चा घन राहिला ना का नाही. आणि ज्याला असं समज ना त्यानं मग नियमानं करायचं. वर 3चा 5वा आहे भागिले 3चा वर्ग आहे. आता शिकील तर पाया समान असताना भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते, म्हणून मग 5 मधून 2 गेले, 3च उरत, म्हणून 3चा पॉवर 3 भागाकारात वजाबाकी. हे बी नाही लक्षात आलं तर गावाकडला गावरान नियम. 3च्या डोक्यावर किती आहेत 5, म्हणजे 3 5 वेळा आहेत. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 किती वेळा आहेत, आणि खाली किती वेळा आहेत 2 वेळा. 2 वेळा 2 वेळा कट करा, उरली किती वेळा, मग 3 3 वेळा म्हणजे 3चा घन. शेवटी असं करायचं. काय करता मग 3च्या डोक्यावर 5 आहे, लिहित बसायचं 5 10 3 4 आणि हे 5 आणि खाली 2 10. 3 3 कटले 3 3 कटले म्हणायचं, 3 3 दा राहिले, 3 त्रिक 9 म्हणून नको, 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 27ला असं लिहितात का नाही, 3चा घन. करेक्ट. इथं सांगा आता पाया कसा आहे, समान आहे. मग घाताचा विचार करा. 3x बरोबर किती आहेत, बोमला ना 3x बरोबर 6, तर x बरोबर 3 दोन्ही 6. विषय संपला. इथं काय नाही, 2 चिन्ह अलग आहेत बाहेर, ना बेरीज ना वजाबाकी. पलीकडा पार्ट आहे, इकडे ते म्हणायचे. पहिले बघायचं पाया सारखा आहे का, सारखा असल्या फक्त घाताचा विचार. 3x बरोबर 6 तर x बरोबर 3 दोन्ही 6. याची किंमत किती आहे 1, याची किंमत 1 आणि याची किंमत भी 1. मान्य करा. कोणची बी संख्या असो डोक्यात 0 आहे म्हणजे किंमत 1 आहे. मग आता पहिल्या दोघांची बेरीज आहे 1 आणि 1 2, नंतर वजाबाकी आहे 2 मधून 1 गेला म्हणजे फायनल आन्सर 1. असे होते 3 प्रश्न. विचारा काय विचारायचं असेल फास्ट. याची आपण उगाच भीती बाळगतो. आपल्याला नियम पाठ आहे ना की 0 घात असल्या किंमत 1 असते, मग 1 1 जे चिन्ह आहे ते लिहायचे. 5चा 0 अधिक 6चा 0 अधिक 7चा 0 भागाकारात 5चा 0 गुणिले 6चा 0 गुणिले 3चा 0 किंवा 7चा 0 बरोबर के. तर सांगा के बरोबर किती. करे 1 अधिक 1 अधिक 1 1 गुणिले 1 गुणिले 1 उत्तर 3/1 म्हणजेच 3. फायनल आन्सर. x चा 12वा गुणिले x चा 4था भागिले x चा 6वा. तर x च्या डोक्यावर डबा तर डब्यात काय. एवढं बबल. पाया समान आहे, गुणाकारात बेरीज, भागाकारात 12 आणि 4 16, 16तून 6 गेले. आन्सर. असं काऊन करायला. पाया समान असताना गुणाकारात बेरीज हे का फक्त पाठ करायला लिहिलं का, प्रत्यक्ष बेरीज करायची आणि भागाकारात वजाबाकी. फक्त घाताचा विचार करायचा पाया समान असला. आता काही जणांनी विचारलं तर पाया समान नसल्या पाया समान करायचा, कारण घातांकाच्या नियमामध्ये पाया समान असल्याशिवाय काहीच करता येत नाही. आता बघा मी त्याच्यासाठी बेसिक शिकवायला. हे आता थोडंसं ॲडव्हान्स आहे पण तुला माहीत पाहिजे. बॉस पहा
मग VIP प्रश्न स्टार्ट होतील. चला 2 गोष्टी शिकवायच्या. पहिली गोष्ट, वर्गमुळात तुला 5चा वर्ग येते. हा 5चा वर्ग सांगा रे. वाव, जमायले. पण आता सांग वर्गमुळात 5चा वर्ग करून दाखव. सही जवाब. छान, मान्य करा सर. वर्गमुळात 5चा वर्ग केल्यावर फक्त वर्गमूळ निघून जाते. आन्सर का 5. बरं, एखाद्यानं फॉर्म मध्ये 25 केला BAचा, तर 25 कशात राहिलेत? वर्गमुळात. मग वर्गमुळात 25 म्हणले बाहेर आल्यावर सिंपल. त्याच्यापेक्षा असं म्हणा ना, जर हे वर्गमूळ मला हटवायचं असेल तर त्याचा वर्ग करायचा. पुन्हा एकदा, वर्गमुळात 11चा वर्ग 121 म्हणूच नको, काय लिहे 11. वर्गमुळात 4चा वर्ग काहीच नाही, 4 ले. मान्य करा ना. तू करून करून काय करशील? 4चा वर्ग 16, मग त्याचं वर्गमूळ तर राहीलच ना. मग 16चं वर्गमूळ किती? त्याच्यापेक्षा बेटर नियम आपण असा समजून घेऊ ना. मग काय, एखादी संख्या वर्गमुळात आहे, हो ते 7 आहे, मला याला बाहेर काढायचं. सध्या बाहेर नाही दी, 7चं वर्गमूळ निघते का? नाही बी. पण मग तरी मला काढायचं याला बाहेर, तर काय करायचं? याचा वर्ग करायचा. काय करायचा? वर्ग करून टाकायचा. वर्ग निघली बाहेर. आता आन्सर 7. म्हणजे वर्ग केल्यावर वर्गमूळ उडून जाते. लयच गणिताची भाषा सांगायची का? बरं ठीक. मग ऐका, 7 ला 7 हो, त्या वर्गमुळाला नेमकंच तू काय म्हणला होता? इमानदारीने सांग. 1/2 म्हणला होता, म्हणला का नाही? 3 एकच झालं. ओके. आणि टकुऱ्यावर पुन्हा किती आहेत? 2. मग तू सांग आता, घाताचा घात असल्यावर गुणाकार असते. मग 1 7च्या डोक्यावर 1/2 गुणिले 2, 2 2 कटले. मग शिल्लक 7च्या डोक्यावर काय राहिलं? 1. मग 7चा पॉवर 1 म्हणजे किती? 6. इतकं सांगितलं होतं, ध्यानात येणार आहे का? काय गरज? त्याच्यापेक्षा मी भाषा किती सोपी. वर्गमूळ उडवायचे का? वर्ग करायचा. वर्ग केला की वर्गमूळ उडून जाते. मधात जे काही असेल कंट्रोल करायचं नाही. इथं 4 पाहून त्याला 2 ले वाटू लागले. हे नसल्यावर जमलं असतं मग 2 ले. बरोबर. इकडे बघा आता, आणखीन थोडं कंट्रोल करू. वर्गमुळात 100 आणि त्याचा वर्ग विचारला. फॉर्म मध्ये या 100चं वर्गमूळ काढ 10. हे झालं वर्गमूळ. त्याचा काय? वर्ग. मग 10चा वर्ग किती? 100. त्याच्यापेक्षा असं म्हण की रे, ह्या 2 मुळे वर्गमूळ कटलं 100. वर्गमुळाचा वर्ग केल्यास वर्गमूळ निघून जाते. हा आपल्या भाषेतला नियम. ओके. याचं काम काय आता तुला सांगतो, पण त्याच्या आधी आणखीन एक छोटं बेसिक राहील ना लक्षात. का काही जणांची इच्छा आहे 100चं 10 लिहायला पाहिजे. यार तुम्ही 100च लिहायला, याला काय अर्थ? एकात एक 2 गोष्टीत भया. आजचा दिवस देऊ, तुला लय बोर करायचं नाही तर पहिल्याच दिसतील ताणे असं की काय घ्याले काय बेसिकच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू. तसं काही नाही. बेसिकच हे पोरं म्हणले होते, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत जायची इच्छा. चला आता दुसरं एक बेसिक माहिती. मग तुला सांगतो, तलाट्याला TCSला आलेले प्रश्न दमदम आपल्याला सुरू करतात. पहिले हे एक माहिती पाहिजे. सांगा आता, 4 कडे बघून मला याला छोट्या घात रूपात लिहायचे. छोटे छोटे फॅक्टर करतात. 4ला असं म्हणू का 2चा वर्ग? हा, आता जसं मी म्हणाल तसं तुम्ही म्हणायची का? दमदम तुम्ही बी सांगायचं. 27ला काय लिहू? वाव, सगळे जमायले. सगळा पुढचा तास याच्यावर डिपेंड आहे. पांडुरंग भैया बरोबर आहे. 64ला काय लिहू? 4चा घन. क्या बात. चला पुढं. 125ला काय लिहू? लिहिता येते ना सर. 343ला काय लिहू? 7चा. बरं, आता थोडंसं ॲडव्हान्स. हा, 343च लिहितो, पण त्याचा आता वर्ग आहे. बरोबर. काय लिहू? भिवू नका नाही यार. 343 7चा घन. ते 343 आहेत का नाही? तो त्याचा वर्ग आहे. ओके. 7चा किती बघा? 3 दोन्ही बोला नाही यार. घाताचा घात असल्यावर गुन्हा करा. पुन्हा एकदा, हे 64 तुला पाठ आहे. मी काय लिहिलो बघ, 64चा वर्ग. मला याला छोट्या घात रूपात लिहायचं. पहिले या वर्गावर फोकसच करू नका बरं. 64ला कसं मस्त सांगू लागले, तसंच आता बी सांग. 64 म्हणजे काय? 4चा घन. त्याच्या टकुरे वर्ग आहे. तर 4चा 3 दोन्ही. त्या वर्गाचा विचार करून नाही. पुन्हा लागला 64चा वर्ग करायला, नाही करायचं. छोट्या आकड्यात त्याला लिहायचे. पुढची एक संख्या आता जरा मोठी घेऊ. 625 आहे. मलाही माहित नाही याला कसं लिहितात.
तर तुझ्यासारखंच मला लिहायची इच्छा आहे. 25चा वर्ग म्हणला का? बरं ठीक आहे सर, 25चा वर्ग डन. 25ला पुन्हा लिहायचंय मला. या 25ला लिहिता येत नाही का 5चा वर्ग? कोण सांगते 5चा वर्ग म्हणजे काय? आणि त्याचा वर्ग आहे ना तो 5चा किती घात? सांगा सांगा. म्हणजे 5चा किती वेळेस गुणाकार केल्यावर 625 येतात? 4 वेळेस. बघा 5चा 5चा पुन्हा 5चा 5चा आणि 25 गुणिले 25 म्हणजे 5चा चौथा घात किती आहे? मान्य आहे? कारण 7चा 3 वेळेस गुणाकार केल्यावर 343 येतात. 7 गुणिले 7 गुणिले 7 है ना. कारण तुला उलट विचारले येते 3चा घन 27. अरे 27 म्हणल्यावर 3चा घन हे जरासं शिक जरासं. तेच कारण आहे कशामुळे शिकायचं. आता झालेल्याच भागावर सांगतो हा प्रश्न. बॉस असं येते परीक्षेत 4च्या टकुऱ्यावर येते x आणि इथं देते ते 64 पहिल्यांदा. नंतर x बरोबर किती असा प्रश्न. आणि दुसऱ्या प्रश्नात 7च्या टकुऱ्यावर x बरोबर इथं देते 343च्या टकुऱ्यावर वर्ग. तर सांगा म्हणे x बरोबर किती. असे प्रश्न पाहिले असाल तो. तू म्हणला ना पाया समान असले. आता पाया समान करावं लागते. बघा तेच पुन्हा मदत करते तुमची. तुम्ही लई लोड घ्यायची गरज नाही. मदत काय करायले ते म्हणाले इथे किती आहेत 4. याला 4च्या रूपात लिहा. हे जशाच तसं राहू द्या काही करू नका. याला 4चा x वा 4चा x वा. 64ला फक्त सांग 4च्या रूपात काय लिहू. पर्याय बी देतो. 4चा पहिला 64 आहे का 4चा पहिला. 4चा वर्ग 4चा घन आहे का. बरं मग 64च्या बदल्यात मी 4चा घन लिहिला म्हणजे सेमच लिहिल. आता बघ पाया का झाला समान. मग x बरोबर किती 3 झाला आन्सर. पाया समान झाला इशे क्लोज. नेक्स्ट तसं सांग 7चा x वा 343ला काय लिहू 7च्या रूपात. 7चा काय पण हे 343च झाले. त्याच्या टकुऱ्या वर्ग दिसायला आज म्हणले याचा वर्ग लिहू द्या. मग आता सांगा 7 7 पाया समान झाला का पा. येस. मग x बरोबर 3 दोन्ही येस आन्सर. x ची किंमत राईट डाऊन. तीनशे 43 दिसल्यास त्याला दुसऱ्या रूपात 7चा घन शोधता आलं पाहिजे. 8 म्हणजे 2चा घन. 16 म्हणजे 2चा चौथा नाही तर 4चा वर्ग. 4चा वर्ग 16 आहे नाही तर 2चा चौथा घात. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती वेळेस 4. चौथ्या घातापस्तूर तर अजून नेलच नाही. पण मान्य तरी करशील ना. नाही आला तुला तरी जमते पण मान्य तरी कर की बापा 4चा चौथा घात 256 आहे. कारण 4चा वर्ग 16 आहे राईट. मग 4चा वर्ग बाजूला ठेवा आणि इकडे 4चा वर्ग. 4चा चौथा व्हायला का नाही. 16 गुणिले 16 256. जसं तो 25 गुणिले 25 केलतात 5चा चौथा. 25 म्हणजे 5चा वर्ग पुन्हा 25 म्हणजे 5चा वर्ग. मग 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग 5चा चौथा. काही जणांना असे प्रश्न पहिल्यापासून आवडतच नाही. तर काही इलाज नाही. तुम्ही कितीही समजून सांगा इलाज नाही. पण आता ज्याला समजायला त्याला मी शब्द आल्या द्याला. उद्याच्याला बेरीज वजाबाकी. एक दिवस येऊ द्या. उद्या काय बेरीज पुन्हा वजाबाकी मग गुणाकार मग भागाकार मग पदावली. बेसिक मॅथ वाटते. नाही ते म्हणे संपत आली का काय बॅच करणी. हो काही जणांवर आधीच असे धडे झाल्यावर गावाकडे करणी करतात लोक माहिती आहे का नाही. त्याला काही सुधरत नाही. आणि करणी शिकितानी बी काही जण काय सुधरत नाही. कारण करणीमध्ये ती पावरच आहे. काही जण ते दुसरा अर्थ माहिती असं ना करणीचा. हो नाही तर काही जण नाही मी नेपाळचा आहे तिकडच करतात जास्त लोक. चला आता TCS चे प्रश्न येण्यासाठीच बेसिक. बस थोडा ॲडव्हान्स दमदमत चालायले ना. काही नसेल लक्षात आलं तर मागास आहे का डबल सांगते बा चट माग आहे बा. तो म्हणायचं नाही सर ते पाठच होतो ना तुला. 2चा वर्ग 4 तू म्हण तिकडं नाही इकडं राहिलं. बरं ठीक
की 64चा वर्ग म्हणजे त्याचं म्हणणं 4चा 6वा कसा. तू त्या वर्गाकडे पाहू नको म्हणले, 64ला काय लिहे 4चा घन लिहे. बघा मी हे डायरेक्ट नाही शिकवलं, आधी मी हे शिकवलं. बघा 64 म्हणजे 4चा घन. तुला पाठ आहे पण ते लक्षात नाही. काय जेव्हा त्याच्यावर इलाज सांगावं मग लक्षातच राहीन. मग काय तू तास झाल्या भेट आयुर्वेदिक औषधाचा जुगाड लावा. पैसे राहू दे संग फक्त. दुसऱ्या दिवशी तू तर सांगितलं बाई माझ्या बाजूला कोण बसलं होतं तुम्ही काय शिकले. हो ना, त्याला काही जणांना सेम इलाज करा. झालं का? तो लेवस तर बोलू लागलो कारण टाइम कमी आहे आपल्याकडे. बस पुढचं बेसिक काय निघालता विषय. हां, एक जण मला म्हणला सकाळी जेवच येत नाही आपल्याला. ना म्हणलं आता कसं आहे सध्या तू म्हाताऱ्या जेव्हा जगायला थोडंसं बाहेर कामाला जाय मेडिकलवर. ते म्हणला जातो. 2-4 हजार रुपये आले बी तेवढं त्याला मी काहीच नाही म्हणलं. नंतर आले सगळ्या नोटा 500-500च्या नाही तर 100-100च्या करून आण. सध्या त्याच्या सोसनुसार 100 लय झाले. 100-100ची चिलर आणली. त्याला म्हणलं सकाळी कितला उठायचे. म्हणलं 5ला. सकाळी 5ला उठायचं म्हणून झोपी जाय. नाही जेव्हा आला 5:30ला बी आला पटकन जायचं त्या पाकिटाकडे 100 रुपयात नोट घ्यायची तरकन फाडून फेकून द्यायची. काहून तू उठला नाही. दुसऱ्या दिवशी तसंच करायचं. तुम्हाला काय वाटायले किती दिवसामध्ये बराबर उठलं. फक्त उदाहरण दिलं 100चं. 500ची करायला लावायची तशी. आणि त्यानं बी पुन्हा चॅलेंज स्वीकारायचं. फाडायची म्हणजे फाडायची आणि करो बी झोपी जायचं. काही इश्यू नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी बी नाही उठायचं. नाही ना ते पैसे दुसऱ्यात नसाय पाहिजे. स्वतः त्यानं मेडिकलून आणलेले पण नाही दुसऱ्याच ती फाडायचं. जाऊ दिन गेली काही काही इतकी बी तरी दुसऱ्याच्या पैशाची किंमत नसते. त्यामुळे पहिली मेहनत करायची मग कसाची वेद नाही खाऊ. की झोपण का 3:30 वाजल्यापासून 3दा पाहते 3दा बापू वाजले का वाजले. ते फक्त मनाचा भ्रम आहे बाया. केव्हा ट्रेननं 5ला जायचं असल्या 4:30ला उठतो की सगळं आवरीत होतं. त्या दिवशी बराच वेळ येतो. रात्री तो झोपलाय नव्हता. पुन्हा 12:30ला झोपला तरी 3ला उठला. जायचंय सकाळपासून असतं. ते माइंडमध्ये सोचलं होतं तो मला जायचंय. तसं तू ठरव मला लागायचे बी आणि उठायचे बी. बरं एक असो अशा ट्रिक्सचा कोणी सध्या वापर करू नका कारण चिलर तूही नाही आहे. मी तुझ्या चिलर बद्दल नाही पुन्हा म्हातार मायापाशी काय शिकवायले आधी. चला ज्याच्या लक्षात आलं तर आता बोललेला भाग 2चा घन 2चा चौथा त्याच्यासाठी आहे 16च्या डोक्यावर 304 अशी चालते का. बघा हे एक छोटंसं येणं म्हणजे तुमचे उत्तर येणं आहे बरं का. बस बघा याला कसं घ्यायचं पॉझिटिव्हली. पहिल्यांदा अशा संख्येचं उत्तर सोडवताना या 16ला छोट्यात छोटे फॅक्टर करण्याचा प्रयत्न करायचा. 16ला लिहायचे म्हणल्यावर तू 4चा वर्ग लिहून फायदा नाही. त्याची बी ट्रिक देतो. ही कितवा पॉवर आहे चौथा. मग 100% 16 कोणत्या तरी संख्येचा चौथा पॉवर आहे ते तुला शोधता आलं पाहिजे. कोणाचं आम्हाला नाही माहिती सांगा. शाबास. कोणी या 16ला कट करायचं नाही काय नाही म्हणायचं. हे पाहिजे 16 वरी बघूत नका याच्याकडे पाहूत नका. 16 म्हणजे काय तू सांग फक्त. 16 म्हणजे काय सांग. राईट 16च लिहिले आपण. आणि आता वरचं काय होतं तू जशास तसं अनमोल्डेड 304. आता तुलाही माहिती 4-4 काय होतं. आणि 2चा घन तुला येत नाही असं तू माणूसच नाही. 2चा घन किती 8. शाबास. त्याच्यामध्ये मोल्डेल आणा बरं काय होतं ते. बरं थांब मोलियाच राहिलो बाक्का. आणतो तुला ते पाहिल्यामुळे ताण येऊ लागला ना म्हणून मोडू लागलो. बा किती लवकर आन्सर आलं बा. रूमवर जे बसले मला सगळं येतंय म्हणून 2 बॅच झाल्या त्याला गेल्या विचारा की होत ते तुला डायरेक्ट मध्ये असं परीक्षेलाच येत नाही. पहिले 2 मिनिटं ट्राय करून बघत. 16 4 झाले येते 3 भागत आहे काही करू शकते ती. त्यालाच काही रोखायचं नाही. आता लक्षात आलं की नाही सर. आता तुला हे माहित नसेल 2चा चौथा 16चा दादा किती बरे मी हे सांगू मला काय थोडंफार तुला बी यावं लागेल ना भया. बघ 2 2 4 4 2 8 आणि 8 2 16. बघ 16 2 किती वेळेस आलेत
म्हणून त्याला मी 16ला 2चा चौथा लिहिला. नसेल पाठ तर थोडंसं प्रॅक्टिस ठेव. बरं आहे का नाही. चला दुसरं तुम्ही एक ट्राय करून दाखवा. आता झालेलंच आहे. 625च्या डोक्यावर 1/4 आहे आणि त्याला भागिले 25 आहे. ताण घेऊ नको पुढच्या भागाकाराचा. तू फक्त याच्यावर फोकस कर 625 वर. एवढा वेळ मी म्हणालो याच्याकडे ध्यान देऊ नको. इथून इकडं काही संबंध नाही आपल्याला. आपण याच्यावर फोकस करू. चालतंय. चला 625 माझ्या लक्षात येणं काय कर पण कळालं. अरे कोण्या तरी संख्येचा कोण्या माहित नाही कोण्या तरी संख्येचा किती वापावर आहे. तुला काय वाटायला कोण्या संख्येचा 5चा चौथा नेमकं झालं आजच आपलं. सांग 5चा चौथा म्हणजे काय. फक्त 625 राईट. ओके सर. हे 625 ते म्हणाले याच्या डोसक्यावर किती आहेत 1/4. मग 4 4 कटले. 5चा कितवा राहिला पहिला. मग 5चा पहिला किती 5. जमलं इथे रोख सोडील. आता घे पुढी भागिले 25. बरोबर आहे. मग 5 भागिले 25. 5 1 5 5 5 25. आन्सर सांगा 1/5. इथं गडबड केली काही जणी. काय म्हणलं माहिती 5 5 25. तसं नाही वागा. 5 भागिले 25 आहे. 25 भागिले 5 नाही. 25 भागिले 5 असल्यावर 5 उत्तर येते आणि 5 भागिले 25 असल्यावर 1/5 येते. ठीक आहे. आता काल जाता जाता ज्या गोष्टीची चर्चा आपण केली त्याच्याकडे जाऊ. बरोबर आहे का नाही. कर्णींची बेरीज वजाबाकी. बरोबर आहे का नाही. इकडं पहा. हे जे चिन्ह असते हे याला कोणतं चिन्ह म्हणतात. बेसिक सांगायलो पहिले. आता इथून पुढे जाऊ दे. मागचं काहीच लक्षात नाही आलं. न्यू आज आलेले त्यांना इथून येतं. हे कोणतं चिन्ह आहे कर्णी चिन्ह. याच्या मधात जर एखादी संख्या असेल बरोबर आहे का नाही तर ही सहसा ए नावाची जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या असते. कोणती इरॅशनल नंबर. बरोबर आहे. आणि या पूर्ण संख्येला काय म्हणतात म्हणजे वर्गमुळात ये दिसाय ना ते त्या संख्येला म्हणतात कर्निस्थ संख्या. काय म्हणतात कर्निस्थ संख्या. आणि याच्या मधात काही नाही. इथं 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 काही नाही पण काहीतरी आहे. काही नाही लिहिलं म्हणजे काय आहे 2. मान्य करा. इथं काय 2 याला म्हणतात कोटी. काय म्हणतात कोटी. केव्हा ते लाईव्ह दिसते. थांबा दाखवते बा. 3 इथे लिहितो 5. आता सांगा या पुऱ्या संख्येला म्हणतात कर्निस्थ संख्या. या संख्येचा कोटी सांगा. ती हे इथं जे लिहिलं आहे का त्याला कोटी म्हणतात. आणि ते जे चिन्ह आहे ते कर्णी चिन्ह आहे. आणि मधात जी 5 आहे ती कोणती संख्या आहे अपरिमेय. अपरिमेय म्हणजे काय ज्या संख्येचं वर्गमूळ गणिती प्रक्रियेने काढता येत नाही त्याला अपरिमेय म्हणतात. ज्याचं वर्गमूळ निघतंय ते परिमेय. ज्याचं निघत नाही ते अपरिमेय. ओके. तर कधी कधी असे प्रश्न येतात. पुढू कोटी लक्षात आला तरी बचल. पहिल्यांदा घेऊ कर्णींची बेरीज आणि वजाबाकी सोबत सोबत. सोपं आहे तेवढं काय नाही. इकडे बघा वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2. व्याचं नाही. ज्याच्या जागेवर समजा x असतं. बरं बघा ना या वर्गमुळात 2ला आपण x समजूया. x अधिक x अधिक x. इथं बसलेल्या पहिला दिवस जरी असला त्याला येत नाही किती होता. प्लीज फक्त x चा घन म्हणू नको. बेरीज आहे ती. याचा सहगुणक काय नाही म्हणजे 1 असतं आहे का नाही. मग 1 1 1 किती झाले 3 आणि x ला x ठेवतो का नाही. तसंच इथं म्हणायचं. मग हे 1 हे 2 आणि हे 3. 3 वर्गमुळात 2. 1 समजून त्याला संग वागवायचं. पुन्हा एकदा याला समजीला 1 आंबा. याला 1 समजीला आंबा आणि हे 1 आंबा. किती झाले आंबे 3. काय आंबे. ज्याला आंबा म्हणला ती लिहे ना पुढे. नुसतं म्हणू नको 3. लोक विचार काय
मग म्हण ना आंबे म्हणून ते लिह. आलं लक्षात. आता बघ 3 वर्गमुळात 5 म्हणजे हे 3 आंबे, 5 वर्गमुळात 5 हे 5 आंबे आणि 4 वर्गमुळात 5 हे 4 आंबे. बरोबर किती आंबे? घ्यायचं नाही. इथं एकच आंबा होता, इथं दिले 3 आंबे. हे घनमूळ नाही, कोटी इथं असते कोटी. बरोबर आहे. त्याच्या बाजूला जे लिहिलंय ते सगुणक आहे असं समजायचं, ते लोड घ्यायचा नाही. हा 3 याची बेरीज करायची भैया. बघ ना 3 आणि 5 8, 8 आणि 4 12 आणि वर्गमुळात 5 फक्त संघ वागवायचे. काय वागवायचे? संघ. आता एक जणाच्या सुपीक डोक्यात नापिक विचार आला. त्याचं म्हणणं काय माहितीये का, की सर 7 वर्गमुळात 5 आले आणि याच्या संघ 2 वर्गमुळात 3 आले, मग याची बेरीज होत नाही. काऊन? हे आंबा आणि हे संत्रा. आंबा आणि संत्रा कसा एक होईल मिक्स? आंब्यामध्ये आंबेच मिक्स होऊ शकतात. बरोबर ना सर? म्हणून वर्गमुळातल्या संख्येला वर्गमुळात 5ला जर आंबा समजिला तर 3ला काय संत्रा, याची बेरीज होणार नाही. याचं उत्तर कोणी म्हणलं काय? तर हेच जे लिहिलेलं आहे तेच. जर याची बेरीज करायची असती तर 7 वर्गमुळात 5 2 वर्गमुळात बी 5 पाहिजे होती. बरोबर ना? सजातीय करणी म्हणतात त्याला. ही विजातीय करणी आहे, म्हणजे सारखी नाहीत. आपल्या भाषेत समजावं म्हणून आंबा आणि संत्रा म्हणलो. त्याची बेरीज होणं पॉसिबल नाही. आंबे आंबे पाहिजे नाहीत, संत्रे संत्रे. खरंच तुला कळालं का पाण्यासाठी? तिसरं उदाहरण द्यालो. बॉस सांगा 11 वर्गमुळात 3 प्लस 7 वर्गमुळात 3 आणि मायनस 9 वर्गमुळात 3 बरोबर प्रश्नचिन्ह. काय येईल आन्सर? आजच पाहत असला तरी बी येते. ट्राय कर फक्त आंबा नाही तर संत्रा घेऊन. पहिले याची भीती वाटायची बऱ्याच जणांना, आता नाही. 11 आंबे 7 आंबे 9 आंबे. 11 आणि 7 आंब्याची ते म्हणाले बेरीज करा आणि 9 आंबे कोणाला तरी इकले ते मायनस करा. पाहुणे रावणे लिहून दिले. 11 आणि 7 18, 18तून 9 गेले 9, काय राहिले? आंबे. 9 वर्गमुळात. त्या वर्गमुळात 3चा लोडच घेऊ नका यार. ह्याच चुलते काय? 11 आणि 7 18 आणि 18तून 9 गेले 9. 3 तर फक्त संघ वागवायचे एक सारखं. बघ बरं यालाच असेल बरं 11 100 प्लस 7 100 आणि मायनस 9 एक्स. आता सांगशील ना तू ते एक्स म्हणजेच वर्गमुळात 3 आहे. आता सांग 11 आणि 7 18 एक्स आणि 18 एक्स मायनस 9 एक्स 9 एक्स. एक्स म्हणजेच वर्गमुळात 3 आहे. सोपं जाते बघ. काय काही तर एवढंच लिहितो 11 7 18 9 9च येतो. एक्स कुठे गेला मग? तसं ते वर्गमुळात 3 कुठे गेलं? तर काहीच केलं नव्हतं. बरोबर. याच्यासोबत असं जर आलं त्याची बेरीज होईल का सांगा? वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 बेरीज होईल का? नाही, कारण आंबा हे संत्रा. नो बेरीज. हेच उत्तर. हा त्याचा गुणाकार होऊ शकते. हे आला तर सगळं आलं तुला, लई लोड घेऊ नको. नेक्स्ट गुणाकार होऊ शकते बाई. हा इकडं बघ. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 बिंदास 3 दोन्ही 6. गुणाकार काही अडचण नाही. 3 दोन्ही 6 करू शकतो. एकच काय अजुगली हे पा. वर्गमुळात 5 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 बरोबर किती? उत्तर म्हणायचं 5 दोन्ही 10 10 त्रिक 30 म्हणून वर्गमुळात 30. निघलं वर्गमूळ तर काढायचं नाही, राहील ना तसं. पण गुणाकारात अडचण नाही. बेरीज वजा बाकीत मात्र ते समानच असायला पाहिजे. आणि समान नसेल तर आपल्याला ते समान करावं लागते. त्याचं एक उदाहरण देतो. याचा गुणाकार अवघड वाटायला काय? 5 दोन्ही 10 गावाकडे विचार ना कोणाला बिन 10 ते 31च होता. हो नाही ती मला जात पुन्हा म्हणे चांगले शिकेल थोडं फास्ट जा. हा फास्ट आता 5 दोन्ही 10च होता. मी दमन पाडा मग 5 1 5 5 दोन्ही 10 10चा पाडा म्हणा 3 पर्यंत 10 त्रिक 30. त्याला दमन बी झाला. शेवटची टाईप मराठीकडे वळू. 2 उदाहरणं फक्त रिवाइज करा. उद्या वी बोर्ड मास कर. बाकी तुमचे उत्तर तयार आहे. सगळ्याला नको इजाची कुमार. एक बॅच झालेली. चला बॉस बघा. हा बेरीजच करायची बॉस, पण अशी आली. यस बरोबर किती सांगा? ही बी करणीच आहे. आता तू म्हणशील 49 मध्ये बी 50 मिळू का? तर नाही, तसं काही मिळू नको. चला याची बेरीज करायची असेल तर 50ला आणि 49ला समान संख्येनं आकारानं वर्ग संख्येत काटायचं. 50ला मी असं लिहिलं फक्त हो म्हणून सांगा जमते का? 25 दोन्ही 50 जमन का?
प्लस 49ला असं लिहिलं जमते का? सॉरी 98 लिहायचे होते रे. 7 दोन्ही नाही, इथं काय लिहा 98 98 म्हणजे तुला लिहिता आलं पाहिजे 98 लिह. आता याला 2 न भागलं तर 25 आलं ना, तसं याला 2 न भागा. 2 गुणिले किती? बोला नाही यार, 49ची दुप्पट किती आहे? 98. जमलं. आता सांग 25चं वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 जशास तसे प्लस 49चं 7 वर्गमुळात 2. अरे आता बेरीज कराय अवघड आहे काही? 5 आंबे आणि 7 आंबे बोंबला ना, 12 आंबे. आन्सर हे आहे त्याचं उत्तर. वर्गमुळात 50 अधिक वर्गमुळात 98. जवळच्या वर्गसंख्येत तोडता आलं पाहिजे. करेक्शन करून घ्या. 98 करा तिथं, ज्यानं लिहिलं नव्हतं त्यानं. दुसरं तू सोडव. तुला जर आता आलं पहिल्याच गणित समजलं असेल तर याचं उत्तर जर आलं तर लगेच विषयांतर करू. पुन्हा हा धडा एखाद्या संडेला डबल रिवाईज करू. वर्ग वर्गमूळ घन घन आणि करणी व घाता देऊ. याची बेरीज होईल का नाही? आपला हा विषय सुरू होता, मधातच मी असं दिलं. मग म्हणणं तू सोडितो. एक जण म्हणला 25 दोन्ही 50 काऊन? 10 5 50 घेतो मी. घे ना, पण 10 5 50 घेऊन काय होईल? 10चं वर्गमूळ निघणं आणि 5चं निघणं. कामाचं पाहिजे काहीतरी आपले म्हणून. ठीक आहे, 2च, दुसरं काय घेऊ शकत नाही. 25 दोन्ही 50 आणि 10 5 50 होता. 30 दोन्ही 50. हेच काय सांगतात नाही. 8 वाजता हे काही करू शकतो. वर्गमुळात 50 अधिक वर्गमुळात 18 मायनस वर्गमुळात 32 येते. तुला आलंच पाहिजे. याच प्रश्नात रिझल्ट आहे असं समजून सोडव. की आला की तू लागलाच. कोणाचंच पाहू नको. आवडत्या माणसं शपथ आहे तुला. नाही आलं तसंच राहू दे. 6 महिन्यात तयारी करू आपण. येतंय 100% येते तुला. थोडासा खुद पे यकीन कर. कुछ भी नहीं आसान यहाँ. वेळ दिला तुला सोडवाय, बऱ्यापैकी दिला. टाइम इज ओव्हर. 4 वर्गमुळात 2 पाऊस किती जण झालं? 50ला काय लिहू? 25 दोन्ही 50 वर्गमुळात जशास तसे प्लस 18ला काय लिहू? 9 दोन्ही 18 शाबास वर्गमुळात. 32ला काय लिहू? तेच आहे ते जे वर आहे तेच आहे, फक्त जरा फोड करून लिहिलं. याचं वर्गमूळ निघून गेलं पण आता निघतंय. 25चं 5 वर्गमुळात 2 प्लस 9चं 3 वर्गमुळात 2 मायनस 16चं 4 वर्गमुळात 2. अरे सेम आहे. 5 आंबे 3 आंबे 4 आंबे दोघांची बेरीज 1 वाज आहे म्हणा. करा मग. 5 आणि 3 8 आंबे मायनस 4 आंबे उरले किती? 4 आंबे म्हणजे 4 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2ला नुसतं संग वागव. जर आला असेल तर तो नंबर 1 काम होणार आहे यावर्षी. यंदा कर्तव्य आहे. चला, जे पहिल्यापासून वर्गमुळाला होते त्याच्यात नक्कीच लक्षात येत असेल, कारण ते सुरुवातीपासून जे आज आले त्यांचा उद्यापासून सुरू होईल बेरीज वजाबा. अध्याय बदलू का? 10 मिनिट. वर्णाला जसा तडका मारतात तसा मारू. की झालं आतापर्यंत वरण. त्याला तिखट लागेल, मग त्याला म्हणतात तडका दे म्हणते. तडका 5च मिनिटात होतो तडका.